हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKJ लर्निंग अकॅडमी। आज आहे 9 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सौदी अरब। सौदी अरबमध्ये जागतिक संरक्षण प्रदर्शन जे आहे 2024 याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 वर्ल्ड डिफेन्स एक्झिबिशन्स आयोजन केलं गेलं आहे सौदी अरबमध्ये। 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सौदी अरबची राजधानी रियाद या ठिकाणी पार पडलेलं आहे। या संरक्षण प्रदर्शनाच्या माध्यमातून संरक्षण तंत्रज्ञानामधील प्रगतीवर चर्चा करण्यासाठी तसेच संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन हे केलं गेलं होतं। या प्रदर्शनासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून संरक्षण राज्यमंत्री आहेत अजय भट्ट हे उपस्थित होते। तर सौदी अरबमध्ये हे जे आहे पार पडलेलं आहे। सौदी अरब, राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान। पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक पुस्तक मेळावा 2024चे आयोजन कोठे केले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली। नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक पुस्तक मेळावा 2024चे आयोजन हे केलं जाणार आहे। तर वर्ल्ड बुक फेअर जागतिक पुस्तक मेळावा 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान प्रगती मैदान दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे। या मेळाव्यासाठी सौदी अरब पाहुणा देश असणार आहे। तर नॅशनल बुक ट्रस्टने या मेळाव्याचे आयोजन हे केलेलं आहे। युवराज मलिक हे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। याची स्थापना सन 1957मध्ये करण्यात आली होती। पहिला जागतिक पुस्तक मेळावा हा सन 1972मध्ये आयोजित करण्यात आला होता। पुढचा प्रश्न बघूया, विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे। प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड। उत्तराखंड हे देशातील समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे पहिले राज्य जे आहे ठरलेलं आहे। तर स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा विधेयक पास करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे। स्वातंत्र्याच्या अगोदर समान नागरी कायदा हा गोवा या राज्यामध्ये लागू होता आणि आता उत्तराखंड विधानसभेमध्ये हे समान नागरी कायदा विधेयक पास करण्यात आलेलं आहे। तर उत्तराखंडमध्ये पास करण्यात आलेलं आहे। उत्तराखंड स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000। राजधानी आहे डेहराडून, मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामिया आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून निरंजन साहा स्टेडियम ठेवण्यात आलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम। या क्रिकेट स्टेडियमचं नुकताच नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आलेलं आहे। तर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं हे स्टेडियम आहे, गुजरातमधील राजकोट येथे हे स्टेडियम आहे आणि आता या स्टेडियमचं नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे करण्यात आलेलं आहे। निरंजन शाह हे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते। तसेच सौराष्ट्रासाठी त्यांनी 1960-1970 या दशकामध्ये 12 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देखील खेळलेले होते। पुढचा प्रश्न बघूया, नांगोलो मोम्बुम्बा हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नामिबिया। नामिबियाचे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत नांगोलो मोम्बुम्बा आणि यांची नवीन राष्ट्रपती म्हणून नुकताच नियुक्ती झालेली आहे। नामिबियाचे जे अगोदरचे राष्ट्रपती होते हेच गिनगोब यांचं कॅन्सरने नुकताच निधन झालेलं आहे। त्यामुळे यांच्या निधनानंतर नांगोलो मोम्बुम्बा हे नामिबियाचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत। नामिबिया हा आफ्रिका खंडातील एक देश आहे। नामिबियाची राजधानी आहे विंडहोक, चलन आहे नामिबियाई डॉलर आणि पंतप्रधान आहेत सारा कोंगो गेल्वा। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच कोणाला फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, नरेंद्र कुमार यादव यांना फिट इंडिया मुवमेंट जे आहे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेलं आहे। तर नरेंद्र कुमार यादव हे भारतीय राजस्व सेवा IRS अधिकारी आहेत आणि यांना या फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेलं आहे। नरेंद्र कुमार यादव हे सन 2009मध्ये राजस्व अधिकारी बनले होते। फिट इंडिया मुवमेंटची सुरुवात जी आहे 29 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती। दैनंदिन जीवनांमध्ये शारीरिक परिश्रम आणि खेळ यांचा समावेश करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती आणि याचं नुकताच ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेलं आहे नरेंद्र कुमार यादव यांना। पुढचा प्रश्न पाहूया, ICC कसोटी क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जसप्रीत बुमराह। जसप्रीत बुमराह हा जो आहे ICC कसोटी क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज ठरलेला आहे। तर जसप्रीत बुमराह ICC रँकिंगमध्ये आता जलद गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे। एकूणच गोलंदाजामध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरलेला आहे। या अगोदर स्पिनर R अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन सिंग बेदी यांनी ही कामगिरी केली होती। तर ICCच्या जे क्रमवारी आहे या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे
तर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल स्थापना झालेली आहे 15 जून 1909. मुख्यालय आहे दुबई संयुक्त अरब अमिरातमध्ये आणि अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. पुढचा प्रश्न बघूया. सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर फेन्सिंग लावण्याचा निर्णय घेतलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्यानमार. भारत सरकार म्यानमार देशाच्या सीमेवर फेन्सिंग लावणार असल्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार भारत आणि म्यानमार सीमेवर फेन्सिंग लावणार आहेत. भारत आणि म्यानमार सीमा 1643 किलोमीटरची ही सीमा आहे. म्यानमारमधील घुसखोर आणि विद्रोहींना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारतातील 4 राज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड आणि मणिपूर ही 4 राज्ये आहेत ज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. मणिपूरमधील मोरह या ठिकाणी 10 किलोमीटर अंतरावर पहिली फेन्सिंग केली गेली आहे. अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी 1 किलोमीटर अंतरावर फेन्सिंग ही केली जाणार आहे. तर म्यानमारची राजधानी आहे नैपिडा. चलन आहे क्यात. कार्यवाहक राष्ट्रपती आहेत माइंड स्वे. पुढचा प्रश्न पाहूया. 7व्या हिंद महासागर संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये या 7व्या हिंद महासागर संमेलनाचे आयोजन हे केलं जाणार आहे. तर 7वे हिंद सागर संमेलन असणार आहे 2024चं. आयोजन केलं जाणार आहे 9 ते 10 फेब्रुवारी 2024. आयोजन स्थळ आहे पर्थ, ऑस्ट्रेलिया. या ज्या हिंद सागर संमेलनाची जी थीम असणार आहे टुवर्ड्स अ स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशन. भारताकडून या संमेलनासाठी विदेश मंत्री एस जयशंकर उपस्थित असणार आहेत. या संमेलनाचे पहिले संस्करण सन 2016मध्ये सिंगापूरमध्ये आयोजित केलं गेलं होतं. हिंद महासागर हा जगातील सर्वात मोठा 3रा महासागर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024नुसार जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO कोण ठरलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024नुसार जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO ठरलेले आहेत. तर नुकताच ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये टेसेंटचे CEO आहेत हुआतेंग माला यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांना 81.6 BGI इतका स्कोअर मिळालेला आहे. तसेच या इंडेक्समध्ये भारतीयांमध्ये मुकेश अंबानी प्रथम तर जागतिक स्तरावर 2ऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली CEO ठरलेले आहेत. 80.3 गुणांसह मुकेश अंबानी हे मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई आणि ॲपलचे टिम कुक तसेच टेस्लाचे एलॉन मस्क यांच्या पुढे आहेत. टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन हे या क्रमवारीमध्ये 6व्या स्थानी आहेत. तर इन्फोसिसचे सलील पारिक हे 16व्या स्थानावर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जाहीर झालेल्या ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते ठरले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए लंडन. लंडन हे शहर नुकत्याच जाहीर झालेलं आहे का ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर हे ठरलेलं आहे. तर ॲम्बरस्टॅममधील टॉमटॉम कंपनीने जगातील 387 शहरांची रहदारीचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. युनायटेड किंगडममधील लंडन या शहराला या अहवालानुसार क्रमवारीत पहिले स्थान मिळालेलं आहे. आयर्लंडमधील डब्लिनला 2रे तर कॅनडाच्या टोरंटोला 3रे स्थान मिळालेले आहे. लंडनमध्ये प्रवाशांना 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी 37 मिनिटे आणि 20 सेकंद रहदारीत घालवावी लागतात. या क्रमवारीमध्ये भारतातील बंगळुरू हे शहर 6व्या स्थानावर आहे. हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. तर पुणे हे जगातील 7व्या आणि भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे गर्दीचे शहर ठरलेलं आहे. 2023मध्ये बंगळुरूमध्ये प्रतिप्रवासी 10 किलोमीटर प्रवासासाठी 28 मिनिटे 10 सेकंद तर पुण्यामध्ये 27 मिनिटे 50 सेकंद इतकं खर्च करावे लागले. पुढचा प्रश्न पाहूया. गुरु श्रील प्रभुपाद यांच्या 150व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन कुठं केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी गुरु श्रील प्रभुपाद यांच्या 150व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन नुकताच करण्यात आलं होतं. गुरु श्रील प्रभुपाद 150वी जयंती होती आणि या कार्यक्रमाचं आयोजन नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे केलं गेलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी एक डाक तिकीट आणि नाणे देखील प्रकाशित केलं गेलं आहे. प्रभुपाद हे गौडीय मिशनचे संस्थापक होते तसेच वैष्णववादाशी संबंधित होते. प्रसिद्ध असं इस्कॉनचे ते संस्थापक आहेत आणि यांच्या 150व्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन नुकताच नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.